ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने ब्रह्मोसचा वापर केल्याचं स्पष्ट। ब्रह्मोसने पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा उजेड दाखवला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। भारताने पाकच्या बुलारी एअरबेसवर 4 ब्रह्मोस मिसाईल डागले। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं अवॅकस विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। भारतीय सैनिकांनी जेवढ्या वेळात लोक नाश्ता करतात तेवढ्या वेळात शत्रूला संपवलं। राजनाथ सिंग यांच्याकडून भारतीय लष्कराचं कौतुक। पाकिस्तानमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हातात जाऊ शकतात। पाकिस्तानमधील अण्वस्त्र जगासाठी धोका। राजनाथ सिंग यांचा जगाला सतर्कतेचा इशारा। IMF कडून मिळालेली मदत पाकिस्तान टेरर फंडिंगसाठी वापरतो। IMFनं पाकिस्तानला आर्थिक मदत करणं बंद करावं, राजनाथ सिंग यांची मागणी। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यामध्ये पहिल्यांदाच थेट चर्चा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून दिली माहिती। भारतामध्ये ॲपलचे कारखाने उभारू नका, ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। तर ॲपलची भारतातील उत्पादनं आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता, ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं वक्तव्य। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट, ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। FBI च्या एका माजी संचालकानं कट रचल्याचा संशय, FBI कडून तपास सुरू। नेटफ्लिक्स, अमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील तुर्की शोवर बहिष्कार टाकण्याची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मागणी। पाकला पाठिंबा दिल्यामुळे तुर्की कंपनी गोलरमॅक कंपनीचा देखील कंत्राट रद्द होण्याची शक्यता। गुजरात दंगली प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। UPAच्या काळामध्ये पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। गटारातील अर्क भाजप नेत्या चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका। महाराष्ट्राला कितीही नाचवण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन यांच्याकडून खासदार संजय राऊतांचा अतिरेकी असा उल्लेख। पाकिस्तानी दहशतवाद्यांची लढायचं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढायचं, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मोदी शहांनी बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। शिंदेंना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता, खासदार संजय राऊतांचा सवाल। बाळासाहेबांनी अनेकांना प्रामाणिकपणे मदत केली। राऊतांचं नरकातला स्वर्ग पुस्तक म्हणजे नौटंकी। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याकडून इंडिया आघाडीच्या एकतेवर प्रश्न उपस्थित। इंडिया आघाडी तुटत चालली आहे असं दिसत आहे, चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य। मंत्री नितेश राणेंच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट। नितेश राणेंना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी प्रश्नाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरे हल्लाबोल मोर्चाला उपस्थित राहणार। जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग। वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार। 27 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। नयनतारा वाघिणीच्या हक्कावरून ताडोबामध्ये छोटा मटका आणि ब्रह्मा या 2 वाघांमध्ये संघर्ष। संघर्षामध्ये ब्रह्मा वाघाचा मृत्यू तर छोटा मटका वाघ जखमी। रविवारी इस्रो 101चं रॉकेट अवकाशामध्ये सोडणार। PSLV C61 मोहिमेचं श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात येणार।